तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी सायला स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती विशाल नर्सरी ॲग्रिकल्चर. आम्ही विजिटला आलेलो किंवा येते तर आता आपल्याला एक शेतकरी दादा भेटले तर त्यांचं झाड बघू शकता तुम्ही, पूर्णपणे फणस भरलेलं आहे. जवळपास 70 ते 80 फणस आहेत. त्यांच्याबद्दल जरा जाणून घेऊया. दादा तुमचं नाव सांगा. चंद्रकांत साळुंके, राहणार किवळ. किवळ आहे ते. आता हे फणसाचं कसं आहे, एकदम चांगल्या प्रकारे जर का आपण मेंटेनन्स केला तर इथं जवळ तुम्ही बघू शकता मागे यांचं शेणखताचंच आहे. इथं शेणखत असल्यामुळे ह्याला न्यूट्रन जास्त भेटतं, त्याचा पण ह्याला फरक दिसून आलाय. आता तुम्ही बघू शकता कसं आहे, जास्त याला पाणी पण लागत नाही आणि गार जरी पडली तरी याला काही जास्त अफेक्ट होत नाही. ह्याच्याकडे आपण जास्त कोण लक्ष देत नाही फणस शेतीकडे, पण चांगलं वगैरे जर का आपण मेंटेनन्स केलं फणस शेतीत पण चांगलं आपलं उत्पन्न भेटू शकते आणि खात्रीशीर आणि चांगल्या रीतीचं फणस फक्त लागवड करावी हीच अपेक्षा आहे. तर तुम्ही सांगा शेतकरी मित्रांनो, कसं काय वाटतंय फणस चांगलं एवढं बघून? फणस लावलं तर काय खायाकरता आपलं लावलेलं आहे झाड, ते काय खाण्याकरता चांगलं आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा काही सुद्धा नाही, नुसतं इतरांनी खाल्लं सगळ्यांच्यापर्यंत पोहोचलं म्हणजे आपल्याला आनंद भेटला, सपला विषय. गावात कुणी बी नेते खायचं बरं का, आम्ही विकत नाही. तुम्ही माहिती तुम्हाला द्या, कुणी बी नेते नाही. शेतकरी कधी सुद्धा आपल्या, आता तुम्ही बाजारात गेला, शहरात गेला, तिथं कलिंगडाला हात लावायचं म्हटलं तरी ते 2 रुपये मागतोय. शेतकऱ्याच्या रानात कितीही पिकू द्या, ते सगळ्यांच्याबरोबर सोबत मिळून खातो. शेतकऱ्याला एकच, शेतकरी हाय जगाचा पोशिंदा होता आहे आणि राहणार, म्हणून सगळ्यांनी शेतकऱ्याला कधीच कमी लेखायचं नाही. आणि शेतकरी मित्रांनो, पुढं पण आमच्या असं व्हिडिओ बघायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन नवीन माहिती मिळेल आणि असलं आपले शेतकरी अजून आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.